महानगरपालिकेची रणधुमाळी पाहायला मिळते आणि अशात प्रभाग क्रमांक 16 मध्ये आता काँग्रेसनं माघार घेतली आहे। या ठिकाणी महायुतीची थेट ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आता लढत पाहायला मिळणार आहे। राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत। अर्ज दाखल करताना गोंधळी अर्ज जोडतोय अरे चला सोडून द्या विषय लगेच आला आणि अंगावर धावायला लागला। ही पद्धत आहे। त्याने भाड खावले मागच्या दरवाजाने तिकीट आणलेलं आहे। मागच्या दरवाजाने भाड खावले तिकीट आणलं त्याला त्याचा माज आलेला आहे आणि ही माजाची सत्ता जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। उमेदवारांनी असं दाखवायचं असतं का? आणि बीजेपी चला संस्कार आहेत का तुझ्या? संस्काराचा पत्ता लोक आणि पैशाच्या जीवावर दुसऱ्याला त्रास देण्याची नाही। अहो काही नाही, बियारी माझा नवरा आम्ही दोघं चाललो अर्ज दाखल करताना गोंधळी अर्ज जोडतोय अरे चला सोडून द्या विषय लगेच आला आणि अंगावर धावायला लागला। ही पद्धत आहे। त्याने भाड खावले मागच्या दरवाजाने तिकीट आणलेलं आहे। मागच्या दरवाजाने भाड खावले तिकीट आणलं त्याला त्याचा माज आलेला आहे आणि ही माजाची सत्ता जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। उमेदवारांनी असं दाखवायचं असतं का? आणि बीजेपी चला संस्कार आहेत का तुझ्या? संस्काराचा पत्ता लोक आणि पैशाच्या जीवावर दुसऱ्याला त्रास देण्याची नाही। अहो काही नाही, बियारी माझा नवरा आम्ही दोघं चाललो अर्ज दाखल करताना गोंधळी अर्ज जोडतोय अरे चला सोडून द्या विषय लगेच आला आणि अंगावर धावायला लागला। ही पद्धत आहे। त्याने भाड खावले मागच्या दरवाजाने तिकीट आणलेलं आहे। मागच्या दरवाजाने भाड तर आता खरं तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघी काही मिनिटं उरलेली आहेत आणि या शेवटच्या क्षणी उमेदवारांची धावपळ आपण पाहतोय। दुसरीकडे अनेक कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। नागपूर नंतर आता नाशिकमध्ये देखील तसाच काहीतरी हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय। भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी थेट घरात कोंडलेलं आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही वेळ उरलेला आहे आणि अर्ज माघारी घेऊ नये म्हणून समर्थकांनी त्यांना घरात कोंडल्याचं पाहायला मिळतं। अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर काकड यांच्याकडूनही माघार घेण्यास नकार पाहायला मिळतो। भाजप बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी थेट घरात कोंडले। अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज माघार घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांकडून घरात साखळी कुलूप लावून त्यांना बंद करण्यात आले। घोषणाबाजी करत निष्ठावंत कार्यकर्त्यांनी डावलल्याचा आरोप हे कार्यकर्ते करतायत। अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर काकड यांच्याकडूनही माघार घेण्यास स्पष्ट नकार आहे। भारतीय जनता पक्षाच्या विरोधात नाशिक शहरात सर्वच प्रभागात मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळते। बंडखोरांमुळे भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। संपूर्ण राज्यात बंडोबांना थंड करण्याचं काम जे आहे आता बड्या नेत्यांकडून पाहायला मिळते। नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळते। भारतीय जनता पक्षाच्या बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी थेट घरात कोंडले। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघा काही वेळ उरलेला आहे, काही मिनिटं उरलेली आहेत। अर्ज माघारी घेऊ नये म्हणून समर्थकांचा प्रयत्न सुरू आहे। अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर काकड यांच्याकडूनही माघार घेण्यास नकार आहे। अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज माघार घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांकडून घरात साखळी कुलूप लावून त्यांना बंद करण्यात आले। वांद्रे पश्चिम विधानसभेतील मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे पाहायला मिळतात। वॉर्ड क्रमांक 97 आणि 99 मधील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत। मनसे कार्यकर्त्यांचे राजीनामा देऊन खरं तर भाजपमध्ये या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। पालकमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।